चंद्रपूर महापालिकेत ताजे पक्षीय बलाबल असे एकूण जागा 66, शिवसेना उभाटा 6, काँग्रेस 30, मित्रपक्ष जनविकास सेनेचे 3 जोडून, भाजप 23, शिवसेना शिंदे गट 1, MIM 1, बसपा 1, वंचित 2, अपक्ष 2। चंद्रपूर महानगरपालिकेवर 2017 साली 66 पैकी 36 नगरसेवकांसह भाजपचा महापौर विराजमान होता। या काळामध्ये सत्ताधाऱ्यांनी केलेल्या घोड चुकांमुळे पक्षासाठी अनेकदा लाजिरवाणी स्थिती उद्भवली होती। महापालिका विसर्जित झाल्यानंतरच्या काळातही प्रशासक म्हणून आयुक्त वादग्रस्त ठरले होते। या सर्वांचे खापर भाजपवर फोडले गेले। विखुरले असले तरी काँग्रेस नेत्यांनी भाजपच्या गैरकारभारावर सतत प्रहार आंदोलने करत आपली शक्ती व संघटन मजबूत केले। दुसरीकडे चंद्रपूर भाजपात मुनगंटीवार तंबू विरोधात माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार जोरगेवार, आमदार बंटी भांगडिया असा मोठा कॅम्प उभा ठाकला। किशोर जोरगेवार यांच्या भाजपातील एंट्रीनंतर या दोन तंबूंमधील संघर्ष टोकाला पोचला। थेट आरोप प्रत्यारोपांच्या फेरी यामुळे वातावरण कलुषित झाले। भाजपने मात्र महापालिका गमावलेली नाही असे म्हटले आहे। आमचे काही दिग्गज माजी नगरसेवक अँटी इन्कमन्सीमुळे पराभूत झाले। याशिवाय भाजप बंडखोर 31 जागी मैदानात होते। त्यांनी काही ठिकाणी समांतर पॅनल देखील तयार केले, त्याचाही फटका बसल्याचे म्हटले। याशिवाय आमदार मुनगंटीवार यांनी केलेले विधान नाव न घेता सांगितले गेले, ज्यात त्यांनी सत्ता आली तर नवीन दारू दुकानांना परवानगी देणार नाही असे म्हटले होते, त्याचाही फटका बसल्याचे म्हटले। काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न झाल्याचा उल्लेखही भाजपने केलाय। एकदम याच्यात दुरुस्त करतो की आम्ही महानगरपालिका गमावलेली नाही, आमचं जे प्रदर्शन आहे थोडंसं कमी राहिलं। याच्यातली दुसरी गोष्ट अशी आहे की एक जे महानगरपालिकाच्या वेळेस चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सगळ्या नगरपालिका या ठिकाणी पराभूत झालो आम्ही, त्याच्यामुळे काँग्रेसचं मनोबल उंचावलं, ते एक कारण आहे। दुसरं असं आहे की जवळजवळ 13 नगरसेवक आमचे विद्यमान नगरसेवक जे माजी नगरसेवक होते ते पराभूत झाले, ज्यामध्ये 2 महापौर उपमहापौर असलेले त्या ठिकाणी पराभूत झाले। म्हणजे एक लक्षात असं आलं की विद्यमान नगरसेवकांच्या बद्दलची अँटी कम्पन्सीची सगळ्यात महत्त्वाचा असा विषय होता की त्या ठिकाणी 31 आमचे जे फायनल यादीतले उमेदवार आहे, जी शेवटची जे 2-2 उमेदवारांची ज्याच्या स्क्रुटिनी झाली त्यामध्ये 31 उमेदवार आमचे बंडखोर उमेदवार त्या ठिकाणी उभे झाले आणि 3-4 ठिकाणी तसं पॅरल त्यांनी ते केलं, तो एक मोठा आम्हाला त्या ठिकाणी फटका झाला। आमच्याकडनं काही एक गुन्हेगारींना पाठीशी घालतोय असाही एक काही प्रभागामध्ये एक समाज आमच्याबद्दलचा निर्माण झाला, तो एक आमच्या पराभवाचं काही कारण होऊ शकते। आणि दुसरं दारूबंदीच्या संदर्भातलं, दारू दुकानांच्या संदर्भातलं एक विधान या ठिकाणी झालं, त्याचाही एक थोडा फटका बसलेला आहे। परंतु एकंदर जर विचार केला तर आमचा स्ट्राईक रेट हा जास्त आहे। आम्ही 58 जागावर आम्ही कंटेस्ट केलं, आम्हाला 23 जागेवर विजय मिळाला। काँग्रेसनी 63 जागावर त्यांनी निवडणूक लढवली आणि त्यांना 27 मिळाला, म्हणजे त्यांचं यश स्ट्राईक रेट हा 33% आहे आणि भारतीय जनता पार्टीचा हा 40% आहे। त्याच्यामुळं हे सगळे कारण आहे, त्याच्यामुळे आम्हाला एक 2-4 सीट्स ज्या आहेत त्या कमी झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये एक 23 सीटची आमची उपमहापौर संदीपजी आवारी यांची एक जागा 23 मतांनी फक्त गेलेली आहे। कल्पनाताई बगुलचीकरची 40 मतांनी फार अल्पशा फरकाने त्या ठिकाणी जागा आम्हाला कमी, 1-2 जागा कमी झाल्या आणि त्यातल्या त्यात एका जागेवर 1-2 जागेवर थोडंसं उमेदवारांमध्ये समन्वय राहिला नाही, एक पॅनलच्या बाहेर एखादा उमेदवार गेल्यामुळे तर तिथेही आम्ही थोडंसं पराभूत झालो। 1-2 प्रभाग आहे, परंतु याच्यातलं वैशिष्ट्यपूर्ण असं आहे की काही प्रभागामध्ये पूर्ण जिथे आमचं कधीच कमळ आलेलं नाही, जसं प्रभाग क्रमांक 6 इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये त्या ठिकाणी आम्हाला मोठं यश मिळालं। प्रभाग क्रमांक 3 आहे ज्या ठिकाणी 4च्या 4ही आले, असंही एक काही गोष्टी संमिश्र अशाही आहे, तर त्यामुळे आमचा हा थोडा जे आम्ही। दुसरीकडे काँग्रेस मात्र ओबीसी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपली जमीन बळकट करत गेली। याशिवाय मागील महापालिकेत भाजपने आश्वासन दिलेले शहर विकासाचे अनेक प्रकल्प रखडले, त्याचा थेट फायदा जनतेलाच झाला नाही, याचाही प्रत्येक सभांमधून काँग्रेस नेत्यांनी उहापोह केला। गेले महिनाभर काँग्रेसने पक्ष संघटना व पदाधिकारी पातळीवर एकत्रित परिश्रम केले, त्याचे फळ आम्हाला मिळाले अशी प्रतिक्रिया चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली।
काँग्रेसवर नेहमीच जुने चेहरे देण्याचा आरोप होतो, मात्र यावेळेस ठरवून नवे तरुण सुशिक्षित चेहरे दिले, त्यामुळेच आम्ही यशस्वी झालो असेही त्या म्हणाल्या. आपण बघितलं असेल की सगळ्यात महत्त्वाचा विषय की उमेदवारी देत असताना काँग्रेसवरती जे नेहमी गालबोट लावलं जात होतं की तेच ते उमेदवार आणि जुने चेहरे काँग्रेस कंटिन्यू करते. यात कुठंतरी बदल करून नवख्या चेहऱ्यांना, तरुण चेहऱ्यांना आणि सुशिक्षित चेहऱ्यांना संधी देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं. नक्कीच त्या गोष्टीचा देखील फायदा आम्हाला या ठिकाणी झाला. आणि अंतर्गत जे भाजपाचे वाद आहे, जे भांडणं त्यांची उघड्यावरती येत आहे, सगळे भाजपाचे नेते एकमेकांचे कपडे फाडण्यात या ठिकाणी व्यस्त आहे, त्याचा देखील बऱ्यापैकी फायदा आम्हाला या ठिकाणी या निवडणुका लढवत असताना मिळाला. आणि ज्या पद्धतीने आम्ही ही निवडणूक लढवली मागील महिन्याभरापासून मी स्वतः, आमचे सगळे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते तळ ठोकून या ठिकाणी चंद्रपूर शहरात बसून आहो आणि नियोजन करत असताना प्रत्येक प्रभागापर्यंत जाऊन लोकांपर्यंत पोहोचून ज्या काही गोष्टी भाजपाने या 10 वर्षाच्या काळात केल्या नाही, त्या गोष्टी आमची सत्ता आल्यानंतर आम्ही कशा पद्धतीनं करू हे लोकांपर्यंत प्रामाणिकपणे आम्ही पोहोचवलं आणि त्याचा फायदा आम्हाला या महापालिकेच्या निवडणुकीत झाला. चंद्रपूर महापालिकेत भाजपच्या पराभवानंतर देखील पक्ष कुठलाही बोध घेणार नसेल, तर पक्षाकडे असलेला शहर जिल्ह्यातील जनाधार अन्य पक्षांकडे वळण्याची शक्यता आहे. 90च्या दशकात ही स्थिती काँग्रेसची होती. दिग्गज काँग्रेस नेत्यांमधील कलहामुळे काँग्रेस संपून भाजपला उत्तम दिवस आले होते. आता राजकीय चक्र पूर्ण उलटे फिरले आहे. यापुढच्या काळातही भाजपची स्थिती आणखी बिकट होत जाण्याची चिन्हे आहेत.